मराठा मोर्चाला काही वेळात सुरुवात होते आणि या सगळ्या मोर्चासाठी जय्यत तयारी झाली आहे। मात्र अजूनही काही मराठा समाज बांधव मुंबईत दाखल होतात। आपण अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर सध्या आपल्या सोबत आहेत चेंबूरहून। देवेंद्र, अजूनही मराठा समाज बांधव मुंबईत दाखल होत आहेत का? काय सध्या चित्र ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला दिसतंय? भूषण, सकाळपासून आणि अगदी पहाटेपासूनच मोठ्या संख्येने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मराठा समाज बांधव जो आहे आज जो अभूतपूर्व असा विराट मोर्चा होतोय त्याच्यासाठी मुंबईमध्ये दाखल होतात। ही संख्या जी आहे आत्ता पण वाढताना आपल्याला पाहायला मिळते। ईस्टर्न एक्सप्रेसवेवरती आहे मोठ्या संख्येने वाहनं जी आहेत ती मुंबईमध्ये दाखल होतात आहे आणि एक मोठा मोर्चा जो आहे तो मुंबईमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतो आहे। आणि या सगळ्या मोर्चाला विविध सामाजिक संघटना असतील, राजकीय पक्ष असतील, यांनी देखील पाठिंबा दिलेला आहे। ज्या ठिकाणी मी आता प्रियदर्शनी पार्क इथे आहे तिथे शीख जे बांधव आहेत त्यांनी मराठा समाजातले जे बांधव आहेत जे महाराष्ट्रभरातून येतात आहे, अगदी अनेक लोकांनी काल घर सोडलेलं आहे किंवा पहाटे पासून लोक निघालेले त्यांच्यासाठी सरबत असेल, पाण्याची व्यवस्था केलेली आहे आणि एक वेगळ्या पद्धतीची एक सामाजिक बांधिलकी जपण्याचा शीख समाजामार्फत प्रयत्न करण्यात आलेला आहे। शीख बांधव आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी ही बातचीत करूया। काय सांगाल तुमच्या या उपक्रमाबद्दल? हमारा जो मेन इसका लक्ष्य है वो यही है। हमारे गुरु ने हमको सिखाया जो सिख समाज कोई भी कहीं भी कार्यक्रम हो, किसी चीज़ का हो, मुंबई में हो या महाराष्ट्र में हो या पूरे देश में हो, तो हमारे गुरु ने हमको एक ही आदेश दिया है, जहाँ सेवा का मौका मिले वो छोड़ो मत। तो हम सिख भाइयों ने और हमारे शिवसेना तरफ से, पार्टी की तरफ से हमने शरबत का कार्यक्रम रखा है, जिसमें हमारे जो पार्टी में नहीं है वो भी आए, हमारे सिख भाई सब साथ दे रहे हैं क्योंकि सेवा का मौका है। और हमारे गुरुओं ने हमको बोला कभी ये मौका छोड़ो मत। हमको इससे बहुत अच्छा भी लग रहा है। एक तो गर्मी का मौसम है, ऊपर से हमको एक सेवा का मौका मिला है। इसके लिए क्या कहेंगे? हम यही चाहते हैं जो महाराज ने हमें सिखाया, गुरु गोविंद सिंह महाराज ने जब सिख को पैदा किया उस टाइम यही सिखाया गया भाई सेवा और दान रक्षा ये हमारा धर्म है। सेवा जो है हमारे धर्म में सबसे उत्तम मानी गई है, इसीलिए बोला गया कि किसी प्रकार की या विपदा हो या क्रांति हो या समागम हो तो सेवा जरूर कीजिए। तो हम उसी लक्ष्य से यहाँ पे आए हैं। लेकिन अशा पद्धतीचं जेव्हा काम आपल्या समोर येतं, तुम्ही मोर्चामध्ये सहभागी होताय, काय सांगाल? आम्ही पण सहभागी झालेलो आहे, कारण आज शिवसेनेचा आज चांगला कार्यक्रम आम्हाला आपल्या इथे घेता आला आणि आज आमचे सर्व बांधव आज एकत्र आलेत। सर्व जाती धर्म इथे काही जात धर्म नाही आहे, पण आज आपली एक सेवा आणि करायची होती म्हणून आज आम्ही आज इथे कार्यक्रम घातलेला आहे आणि शिवसेनेने आम्हाला हा मौका दिलेला आहे आणि आम्ही त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो की आम्हाला ही सेवा करण्याचा मौका मिळाला आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।